नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, मी शब्बीर शेख आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत करतो। खूप शेतकऱ्यांचे कमेंट्स आणि फोन येत आहेत की व्हिडिओ अपलोड करा। या जगाच्या पाठीवरती कन्सल्टन्सीमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये माहिती कोणीही सांगत नाहीत। जर सांगितले तर त्यात त्यांच्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरण्यास सांगतात। अमुक प्रॉडक्ट यावर खूप सुंदर रिझल्ट मिळतो, तमुक प्रॉडक्टमुळे घड जिरले नाहीत असे। पण आपण जी माहिती सांगतो ती फक्त मोजकीच रसायने वापरण्यास सांगतो। एखादा डॉक्टर जर पॅरासिटामॉलने आजार नीट होत असेल तर त्याला भारी औषधे लिहून देतच नाही। जर आजार कमी होत नसेल तरच त्याच्या चांगल्या फार्मास्युटिकल कंपनीची औषधे देतो। तसे माझे आहे। जर तुमच्या बागेतील दावण्या जर M45, कुमान यल किंवा Z78 ने कंट्रोल होत असेल तर तुम्हाला ॲक्रोबॅट, प्रोफायलर किंवा एलाइट सारखी औषधांची शिफारस मी करीत नाही। कारण माझा द्राक्ष बागायतदार कोरोना काळापासून मोठ्या संकटात आहे। तो सध्या कर्जबाजारी झाला आहे। त्यासाठी माझ्या शेतकरी बांधवासाठी मी हे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांचे 4 पैसे वाचतील। आणि माझ्या शेड्यूलमध्ये जी माहिती सांगितली जाते ती फक्त रासायनिक मॉलिक्युलवरच असते, जेणेकरून ज्या द्राक्ष वनस्पतीवर जी चांगला रिझल्ट देतात। आज बाजारात कन्सल्टन्सीवर कमिशन ठरलेले आहे। आमचे प्रोडक्ट खपवा तुम्हाला इतके टक्के कमिशन। आज बघायला गेले तर गेले 6 ते 7 वर्षापासून द्राक्षाला भाव तोच आहे। बेदाण्यांचे दर पडलेले आहेत। औषधांच्या किमती मात्र खूप वाढल्या, मजुरी वाढल्या, बागायतदारांचा एकूण खर्च वाढलेला दिसून येतो। म्हणून आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे पैसे कसे वाचतील आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यावर भर देणार आहोत। आपले सहकार्य असेच भेटत राहिल्यास आपण पुढे द्राक्ष शेती कमी खर्चात कशी करावे हे शिकूयात। तर चला मग आपल्या विषयाकडे वळूयात। तर द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीनंतर 30 ते 40 दिवसामध्ये आपल्या द्राक्ष बागेत काय काय काम करावे या विषयावर चर्चा करणार आहोत। या दिवसामध्ये फ्लावरिंगची स्टेज येते। तर फ्लावरिंगमध्ये जर GAच्या साहाय्याने योग्य गळ करून घेतल्यास आपल्या थिनिंगचा खर्च कमी होतो। आणि सटिंग स्प्रे कधी घ्यायचा, कसा घ्यायचा या विषयावर सविस्तर बोलणार आहोत। 32 ते 33व्या दिवसात 5% फ्लावरिंग येते। फ्लावरिंगच्या या काळात बागायतदारांनी कॉपरयुक्त औषधांचा वापर टाळावा। लांब व्हरायटीमध्ये 34व्या दिवशी 10 ते 15% फुलोरा अवस्था असताना 5 ppm GA, एलिएट 400 ग्रॅम घेऊन एखादा स्प्रे घ्यावा। 36व्या दिवशी लांब व्हरायटी 40 ते 50% फुलोरा अवस्था असताना 10 ppm GA आणि 100 ग्रॅम झिंक 200 लिटर पाण्यासाठी बरोबर घ्यावे। 38व्या दिवशी 15 ppm GA आणि 2 लिटर दूध असे 200 लिटर पाण्यासाठी घ्यावे। व 40व्या दिवशी 20 ppm GA अँट्राकॉल 400 ग्रॅम घ्यावा। काही व्हरायटीमध्ये फ्लावरिंग ही 32व्या दिवशी, 38व्या दिवशी आणि 42व्या दिवशी असे GA घ्यावे लागतात। तर काही व्हरायटीमध्ये 33व्या दिवशी, 39व्या दिवशी आणि 42व्या दिवशी GAचे स्प्रे घ्यावे लागतात। GAचे स्प्रे हे फ्लावरिंग स्टेज ओळखूनच घ्या। माणिकचमनसारखी व्हरायटीमध्ये 25% फ्लावरिंग असताना 10 ppm GA, 50% फ्लावरिंग असताना 15 ppm GA आणि 75 ते 90% फ्लावरिंग असताना 20 ppm GA घेऊन चांगल्या प्रकारे गळ करून घेता येते। फ्लावरिंगचे GA घेताना बुरशीनाशक वापरूनच फवारावे। अँट्राकॉल, M45, ॲक्रोबॅट, प्रोफायलर किंवा रिडोमिल गोल्ड, स्कोर, जेणेकरून पाण्याचा pH हा 6 ठेवला पाहिजे, तर रिझल्ट चांगल्या प्रकारे भेटून जाईल। फ्लावरिंगच्या अवस्थेत GAचा अतिरेक करू नका, त्यामुळे शॉर्ट बेरीची समस्या पुढे उद्भवते। पावसाळी वातावरणात GA वापरल्याने गळ आणि कूज होऊ शकते, या गोष्टीकडे लक्ष ठेवावे। 32व्या दिवशी मेलोडी डिओ 600 ग्रॅम, चिलेटेड झिंक 200 ग्रॅम आणि GA 10 ppm किंवा 32व्या दिवशी नेटिओ 100 ग्रॅम, चिलेटेड झिंक 200 ग्रॅम आणि GA 10 ppm असा पण स्प्रे घेऊ शकता। 33व्या दिवशी
05234 600 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 400 ग्रॅम आणि चिलेटेड कॅल्शियम 200 ग्रॅम 200 लिटर पाणी घेऊन फवारणी घ्या. 35व्या दिवशी अँट्राकॉल 200 ग्रॅम, बोरॉन 80 ग्रॅम आणि GA 15 ppm असा स्प्रे घ्या. 36व्या दिवशी डेलिगेट 100 ml आणि चिलेटेड कॉम्बी, ज्याला की आपण मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतो, 200 ग्रॅम. या फवारणीमुळे आळीवर चांगले नियंत्रण होते. 39व्या दिवशी ॲग्रेसिव्ह 50 मिली आणि GA 20 ppm असा स्प्रे घ्या. आणि जर पावसाळी वातावरण असल्यास ॲग्रेसिव्हच्या जागी ॲमिस्टार हे बुरशीनाशक घ्यावे. अशा प्रकारे नियोजन करून आपल्या बागेचे व्यवस्थापन करा. भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसह. धन्यवाद.